नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर यापूर्वी आपण जेंट्ससाठी जे काही ग्राउंड होतं ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये किती आयटम होते आणि किती मार्काला ते आपण सर्व काही इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आज आपण महिलांसाठी काय मैदानी चाचणी असणार आहे किंवा लेडीजसाठी काय मैदानी चाचणी असणार आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या. तर अनेक विद्यार्थ्यांनी देखील मैदानी चाचणीला सुरुवात केलेली असेल. योग्य ती काळजी घ्या मैदानी चाचणी करत असताना, कारण अनेकशा इंजुरी या मैदानी चाचणीमधून झालेली आहे. त्यामुळे जे काही आपली ग्राउंडची जे काही विद्यार्थी ग्राउंड करत आहेत त्यांनी काळजी नक्की घ्या आणि नंतरच ग्राउंड करा. कोणतीही गोष्ट एका दिवसामध्ये होत नाही, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. डायरेक्टली काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही यापूर्वी देखील ग्राउंड केलेलं आहे आणि सध्या नोकरीला आहेत आणि तुम्ही यापूर्वी ग्राउंड केलेला आहे म्हणून तुमच्याकडे तो अनुभव खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरी आपलं वय थोडंसं जास्त झाल्यामुळे योग्य ती काळजी तुम्हाला घ्यायला हवी. चला, आता महिलांसाठी जर बघायचं झालं तर कोणकोणत्या चाचणी या महिलांसाठी मैदानीमध्ये घेतली जाणार आहे ते आपण पाहूया. आता हे जे काही आहे ते 2021च्या त्यानुसार आहे, म्हणजे डॉक्युमेंटनुसार आहे, जे की आयोगाने प्रसारित केलेलं होतं. आता इथून पुढची 2023 जी काही परीक्षा आहे त्यामध्ये चेंज होईल का, तर नाही होणार, शक्यतो होणार नाही. हीच मैदानी चाचणी तुमच्या सर्वांसाठीच असेल. तर सर्वांसाठी म्हणजे महिलांसाठी किंवा लेडीजसाठी. तर प्रथमतः आहे धावणी. बघा, धावणीमध्ये काय किती आहे, 200 मीटर, आणि पुरुषांना तिकडं आपण त्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे काय होतं, 800 मीटर. तर 200 मीटर धावावे लागेल. आणि गुण जर बघायचं झालं तर त्याच पद्धतीनं गुण 40 गुण त्यामध्ये आहेत. बघा, संपूर्ण 200 मीटर अंतर धावाया लागणारा कालावधी आणि गुण असे 2 रखाने देखील आयोगाने केलेले होते. त्याच पद्धतीने बघा, 37 सेकंदामध्ये 200 मीटर धावायचं आहे. काही नाही, खूप जास्त टायमिंग आहे का, खूप चांगली गोष्ट आहे. तेवढंही तुमचं फिजिकल अवघड नाही माझ्या मते. बघा, 37 सेकंद व त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये किती आहे बघा, गुण 40 गुण आहेत. म्हणजे 200 मीटर धावण्यासाठी लेडीजसाठी 37 सेकंद व त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्ही जर आला तर तुम्हाला 40 गुण पडते. नंतर आहे 37 सेकंदपेक्षा जास्त व 38 सेकंदपर्यंत जर तुम्ही या वेळेमध्ये त्या ठिकाणी ग्राउंड तुमचा असेल तर तुम्हाला 36 मार्क पडते. 38 सेकंदपेक्षा जास्त व 39 सेकंद म्हणजे 38 सेकंदापेक्षा जास्त व 39 सेकंदापर्यंत आलात म्हणजे एका सेकंदाने बघा 32 गुण तुम्हाला मिळतील. 39 ते 40 सेकंद 28 गुण, 40 सेकंद ते 41 सेकंदापर्यंत 24 गुण, 41 ते 42 मध्ये 20 गुण आहेत, 42 ते 43 मध्ये 15 गुण, 43 ते 44 सेकंदापर्यंत 10 गुण, आणि पुढे जर बघायचं झालं 44 सेकंदापेक्षा पण 45 सेकंदापर्यंत आला तर 5 गुण, आणि 45 सेकंदापेक्षा जास्त कालावधी जर लागला या 200 मीटरसाठी तर 0 गुण यामध्ये मिळतील. बघा, काही गोष्टी याच ठिकाणी क्लिअर करा. धावणे किंवा 200 मीटर अवघड आहे का, आधी हे मनातून काढून टाका. हे अवघड नाही, फक्त एवढी एक गोष्ट आहे की तुमचं थोडंसं एज जास्त झाल्यामुळे किंवा महिला ज्या काही आहेत आपल्या भगिनी त्यांच्यासोबत म्हणजे त्या ज्या काही भगिनी आहेत त्यांचं लग्न वगैरे झाल्यामुळे वगैरे त्यांना थोडंसं फिजिकल प्रॉब्लेम येऊ शकतात. पण जर चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही गायडन्स घेतलं असेल तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं सर्व काही जपून सर्वांनी फिजिकल करायचं आहे. खूप साऱ्या हा जो काय आहे धावणेचा पहिला आहे बघा, किती 200 मीटरमध्ये, आणि मी तुम्हाला गुण खालीलप्रमाणे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर जर पाहायचं झालं तर आहे चालणे 3 किलोमीटर. बघा, 3 किलोमीटर चालणे अंतर आहे. किती मिनिटामध्ये 3 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे, तर 24 मिनिट व त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात, 3 किलोमीटर अंतर पार केलं तर आपल्याला किती गुण मिळणार आहेत, सरळ 40 गुण. बघा, 40 80 झाले. आणखी एक आयटम नाही ते गोळाफेक. 24 मिनिटापेक्षा जास्त पण 25 मिनिटापर्यंत, 24 मिनिट ते 25 म्हणजे एका मिनिटामध्ये फरक आहे
35 मार्क तुम्हाला पडणार. 25 ते 26 मिनिटापर्यंत आला तर 30 मार्क. 26 ते 27 मिनिटापर्यंत 23 मार्क. 27 ते 28 मिनिटापर्यंत 15 गुण. 28 ते 29 मिनिटापर्यंत 8 गुण. 29 पेक्षा जास्त 9 गुण. तर अशा स्वरूपामध्ये हे तुमचे मार्काचं कव्हरेज यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चालण्यासाठी आहे 3 किलोमीटर. किती मिनिटामध्ये आल्यानंतर आउट ऑफ आहे 24 मिनिट व त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये आला तर तुम्हाला आउट ऑफ गुण त्यामध्ये पडतील. नंतर आहे बघा गोळाफेक. बघा गोळाफेकमध्ये महत्त्वाचं काय बघा, गोळ्याचं वजन 4 किलोचा गोळा असावा. गोळा आपल्याला फेकावा लागतो. आता हे तुम्ही पोलीस भरतीमध्ये अनेकांचा आउट ऑफ असेल, आत्ताही तुमचं असेल. थोडीफार जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर मात्र तुमचं हे आउट ऑफ असेल. बघा 550 मीटर व त्यापेक्षा जास्त 20 गुण. 5 मीटर व त्यापेक्षा जास्त म्हणजे 5 मीटर व त्यापेक्षा जास्त जर असेल तर बघा 5 मीटर व त्यापेक्षा जास्त 5.50 मीटरपेक्षा कमी असं आहे तर 18 गुण. 4.50 मीटर व त्यापेक्षा जास्त पण 5 मीटरपेक्षा जर कमी तुमचा गोळा पडला तर 15 गुण. 4 मीटर व त्यापेक्षा जास्त व 4.5 मीटरपेक्षा कमी आला तर 13 गुण. 3.5 मीटर व त्यापेक्षा जास्त व 4 मीटरपेक्षा जर कमी आला तर 8 गुण असे तुमचे मिळतील. आणि 3.5 मीटरपेक्षा जर कमी गोळा गेला तर 0 मार्क असतील. गोळा फेकत असताना एकच चूक जी आहे ती क्षम्य असेल. ते तुम्हाला ऑब्वियसली माहितीच आहे. पोलीस भरतीसारखंच एक गोळा जर फॉल केला तर दुसरा गोळा तुम्हाला दिला जाईल. फक्त एकच चान्स तुम्हाला असेल, हे पण लक्षात घ्यायचं आहे. नंतरचं आहे बघा, झाले तिन्ही पण आयटम झालेले आहेत बघा. त्यामध्ये प्रथमतः पाहिला आपण काय धावणे किती आहे 200 मीटर. 200 मीटर. नंतरचं जे आहे चालणे किती आहे 3 किलोमीटर. आणि नंतरचा आहे तिसरा आयटम गोळा. 4 किलोचा गोळा आहे, ते आपण आत्ताच पाहिलेला आहे. 5.5 मीटर तुम्हाला फेकायचं आहे. हे बघा तुमच्यासाठी ग्राउंड काहीही नवीन नाही, कारण की तुम्ही त्याच फील्डशी संबंधित आहेत. आता चालणे जे आहे, ज्यांनी जेल किंवा तुरुंग रक्षकाची भरती दिलेली आहे त्यांना आहे बघा चालणे वगैरे, म्हणजे त्यांचं चांगल्या पद्धतीने माहिती असेल त्यांना. तसंच हे चालणे काही अवघड नाही. जे चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव केला तर हे तुमचं आउट ऑफपेक्षा देखील खूप चांगलं होऊ शकतं. अनेकांचा प्रॉब्लेम आहे की गोळा जाईल का. तर आधीच बघा, ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होतात त्यावेळेसची कंडिशन बघा आणि या वेळेसची कंडिशन, फिटनेस किंवा हातामध्ये थोडंफार बळ आणण्यासाठी विविध व्यायाम किंवा एक्सरसाइज घेतली जाऊ शकते. विविध मार्गदर्शक चांगला पहा, कारण की फिजिकलला गायडन्स करणारे खूप महत्त्वपूर्ण ठरतात. सर्वच गोष्टी शक्तीवर असत नाहीत. काही गोष्टीसाठी टेक्निक ही महत्त्वाची असते. त्यापैकीच एक आहे गोळा. त्यामुळं हे 3 आयटम महिलांनी किंवा भगिनींनी आपल्या चांगल्या पद्धतीने करा येणाऱ्या परीक्षेसाठी. आणि कट ऑफ जर म्हणलं तर मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कट ऑफ जर बघितलं तर मी माझ्या आधीच क्लिअर केलेलं आहे. 220च्या पुढच्या विद्यार्थ्यांना मी डायरेक्टली ग्राउंड करा म्हणून सांगितलेलं आहे. सुरुवातीला मी पूर्वचं कट ऑफ 35च्या पुढे सांगितलं होतं, लागलं 36.50. आता यावेळेसही मी 220 का सांगितलं आहे, 220चा खूप विचार करून मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आता या 220च्या पुढे मार्क असतील तर सरळ फिजिकल करा, कारण जास्त वेळ घालवू नका. त्यामुळं कारण की येणारा काळ खूप जवळपास बघा 45 ते 50 दिवसामध्ये काय होतं, सेकंड की येते, तिथून 8 दिवस लागतात तुमचे कट ऑफ जाहीर करण्यासाठी. आणि तिथून पुढे कट ऑफ जाहीर झाल्यानंतर सर्वांची एक लिस्ट पडते मार्काची, कुणाला किती आहेत, आणि एक कट ऑफ पण जाहीर त्या दिवशी होतं. नंतर आयोग काय करतं, एक लिस्ट तुमच्यासाठी टाकतं किंवा मग फिजिकलचं शेड्यूल काय असणार आहे, कशा स्वरूपात असणार आहे, तर हे सर्व काही अशा स्वरूपामध्ये चालतं. बघा ड्युटी करत अनेक जण फिजिकल करत आहेत, चांगली गोष्ट आहे, नक्की करा, कारण की वेळ खूप जाणार आहे. त्यामुळं तुम्ही पण आर्थिक तंगीमध्ये येऊ नयेत या उद्देशाने ड्युटी करा. कारण की सकाळचे 2 तास मिळाले तुम्हाला ओके, आणि नाईटला एखादा ते 2 तास जर मिळाले रात्री 4 ते 5 मध्ये नाही जरी मिळाले तरी एक टाईम जरी तुम्ही आत्ता केलं आणि ज्यावेळेस तुमचं फिजिकल आलेलं आहे त्यावेळेस जर तुम्ही 2 टाईम फिजिकल केलं तरी तुमचं सहज इझिली होऊ शकतं. कारण आयोगाने जो काही
क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे तो आपल्यासाठी योग्यच आहे. थोडाफार प्रमाणामध्ये मुलांना लॉंग जंप आहे, मुलींना वगैरे ते त्या पद्धतीचं काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक व्हिडिओ मी बनवत आहे तुमच्या फायद्यासाठी. लवकरच पूर्वची बॅच पण आपली उद्यापासून सुरू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ॲडमिशन पण झालेली आहेत. त्यामध्येही चांगल्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. सर्व काही त्यामध्ये घेतलं जाणार आहे. एकदम डीप आहे एकदम, कारण की आता वेळच वेळ आहे. पूर्वची जाहिरात येईल का बघा, सध्या कोणीही सांगू शकत नाही येईल का, पण अनेक बाबी आहेत सध्या घडत की जवळपास 3000 प्लस जागा आहेत महाराष्ट्र पोलीसमधील PSIच्या. रिक्त जागा आहेत. आणखी काही प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत आपल्या जाहिरातीसाठी 2025च्या. खरं सांगायचं तर ही 2023ची जाहिरात खूप लांबलेली आहे, कारण मॅटचा निर्णय वगैरे. अन्यथा आतापर्यंत एखादी नवीन जाहिरात येण्यासाठी प्रयत्न वगैरे करून जाहिरात देखील आणण्याचा प्रयत्न आपण केला असता. गेल्या वर्षी ज्या कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले होते आपणही त्यांना सपोर्ट केला होता, तसेच याही वर्षी आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत जाहिरात आणण्यासाठी. इतर सर्व गोष्टी ज्या की पोलीस बांधवांच्या फायद्यासाठी असतील त्यामध्येही आपला सहभाग नक्की असेल. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही फिजिकल करा, चांगल्या पद्धतीने फिजिकल द्या. जेंट्सचं मी कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेलो आहे. आणखी जर कुणाला काही अडचण असेल फिजिकलबद्दल किंवा इतर कोणत्याही डिपार्टमेंटल परीक्षेबाबत तर आपल्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करू शकता. एकदा जर नाही तुम्ही माझ्याकडे तर वेळ वगैरे नाही तर नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल वगैरे करू शकता, कारण की कॉलवर लवकरात लवकर बोललं जाऊ शकतं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देखील लवकरात लवकर मिळू शकतात. त्यामुळं चला आपण याच ठिकाणी थांबूया, भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.